हॅलो गाईज. सो आज आहे फुटबॉलची फायनल्स, अर्जेंटिना वर्सेस स्पेन. मला काही कळत नाही फुटबॉल मधलं, पण मी सहज बसले अमित सोबत. अमित मला पूर्ण गेम एक्सप्लेन करणार आहे फ्रॉम झिरो. पण मी सपोर्ट करत आहे अर्जेंटिनाला, जस्ट बिकॉज अमितने मला सांगितलं सपोर्ट करायचं. सो हिअर वी आर. बोल. काय नाही, कॉन्टेंट साठी हिला बोललो फिफावर ब्लॉग बनव. ही मलाच एक्सपोज करते पहिले की मी बोललो कर. कसे बनणार कॉन्टेंट क्रिएटर आम्ही? कोणाला सपोर्ट करतोस? मी ऍज अ न्यूट्रल बघतोय म्हणून मी जर्मनीची जर्सी घालून बसलोय. बट आय होप स्पेन विन्स टुडे. आणि सपोर्ट माझा कायम आहेच. जय अर्जेंटिना. तर हे असतं. स्टार्ट पासून सांग सगळं रूल्स. मला माहित नाही, मग उगाच काय बसून उपयोग नाही ना माझ्या इथे. हेल्प मी अंडरस्टँड द गेम. जा झोप सर. असं थोडी असते. तो बघ एवढ्या जोरात पडला. हा फाऊल होता. व्हॉट डज दॅट मीन? येलो कार्ड, रेड कार्ड, ते काय असतं? वॉर्निंग असते. येल्लो कार्ड म्हणजे फर्स्ट वॉर्निंग. मग तू अजून एक फाऊल केला की तुला रेड कार्ड, मग तू डायरेक्ट गेमच्या बाहेर जाता. तो गेम खेळू नाही शकत. मग ती टीम सबस्टिट्यूट नाही आणू शकत. आता 11 जण खेळतात ना, 10 लोकच खेळणार मग त्या टीम मध्ये. आता हे फ्री किक घेतोय कारण हा फाऊल झालेला तिकडे अर्जेंटिनाच्या प्लेअरवर. ठीक आहे. याचा काय विषय? तो गोलकीपर आहे. आणि सपोज आराममध्ये फाऊल झाला तर? काय नाही, परत फ्री किक. ऍक्टिंग करतो बघ खाली पडल्यावर. सगळेच ऍक्टिंग ड्रामे असतात काय? सगळेच ऍक्टिंग नाही करत. काय काय जेन्युइनली इंजर्ड होतात. सो गाईज, फर्स्ट 45 मिनिट्स मतलब हा फर्स्ट हाफ. फर्स्ट हाफ डन झालाय आणि मला आता कळालंय फुटबॉल मतलब काय. आणि मगाशी त्याने एक्सप्लेन केलं की गोलकीपर काय. गोलकीपर मला माहित होतं, तेवढं तर बेसिक नॉलेज आहे मला फुटबॉलचं. नाही तर मला तुम्ही लोक डम समजाल. ते समजेल. काय? माहितीये मला, हा बरोबर आहे. मग मी बेसिक कुठे माहितीये. हा पण आता मला हळूहळू कळतंय. स्क्रिप्ट में इतना ही लिखा था मेरे वाले. नो स्क्रिप्ट, वी आर व्हेरी नॅचरल. आम्ही कोणताही स्क्रिप्ट रेडी नाही ठेवत व्हिडिओ शूट करताना. आता चालली झोपायला. यांचं काय गोल वगैरे होत नाहीये आता, आणि मला झोप आली आहे. काहीच होत नाहीये यांच्याने. तुझं काय म्हणणं आहे? काय तू फुटबॉल प्रेमी नवऱ्याची बायको. डिसअपॉइंटिंग आहे एकदम. काय झोपायला बिपायला. आता एकदाच फायनल होते 4 वर्षात. मग काहीतरी त्या लोकांनी केलं पण पाहिजे ना. अरे फायनल आहे काय असं. मारामारी चालू आहे, एकमेकांना पाडतायत. काय ठाण्यात गावदेवी FC वर्सेस पोपट FC नाही खेळत आहेत. गोल बघ आता, गोल बघ, स्पेनचा गोल बघ. नाही 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 होणार. मला माहितीये ना काय नाही होणार यांच्याने. थोडा इसने से गेले रे. या बोरिंग मॅच नंतर डिरेक्टली आम्ही वीकेंडला मूवीला गेलो. आम्ही आज आलो आहोत भूतम भूतम भयम मूवी बघायला. आणि आम्ही ऑलरेडी 15 मिनिट्स लेट आहोत नेहमीप्रमाणे. आमचा नेहमी मूवीचा फर्स्ट 15 मिनिटं तर आमचे असे मिस आउट होतात. सो लेट्स सी, एक्साइटेड आहोत आम्ही. आमचे अजून 2 फ्रेंड्स आम्हाला जॉईन करणार आहेत, ते ऑन द वे आहेत. सो बघूयात. सो हे ते दोघे जण आहेत लेट आलेले मेंबर्स. हाय निखिल. तुम्ही पण तेव्हाच आले तेव्हा. हॅलो. हाय. ही तृप्ती, हा तिचा हजबंड निखिल. यो यो. सो आता मी जातो मूवी बघायला. लेट्स सी कसा आहे, आणि आम्ही तुम्हाला रिव्ह्यू पण कळवतो. सो गाईज, फायनली आमचा मूवी झालेला आहे. हेडिंग बॅक टू होम. अमित, कसा वाटला मूवी? मला नाही बोला. आमचं भांडण झालंय. तृप्ती, कसा वाटला तुला मूवी? चांगला होता. आणि क्रिएटर्सनी खूप चांगले जोक्स मारले. मजा आली Look here. मूवी बघायला. मजा आली मूवी बघायला. आणि Left वीकेंड आहे वाईब सेट झालेली आहे मूवी बघून. लेट्स सी आता बाकी वीकेंड प्लॅन काय आहेत. आणि आषाढीचा उपवास आमचा चालू झालेला आहे. हा, आमचा उपवास स्टार्ट झालेला आहे. 12 वाजून गेलेले आहेत. उद्या आषाढी एकादशी आहे. अमित, काय प्लॅन्स आहेत तुझे? काय नाही, उपास करणार, आराम करणार, बॉडीला डिटॉक्स करणार, देवाचं नामस्मरण करणार, खिचडी खाणार. विठ्ठलाचं नामस्मरण करणार उद्या मी. आणि माझ्या नावाचा जप. नाही,
माऊलींचा जप चांगला दिवस आहे उद्या. माऊलींचा जप करायचा असं चांगला दिवस आहे. माझ्या नावाचा जप करू द्या. खूप फळ मिळेल तुला आयुष्यात. कंटेंट. बाबा तू आत ये. कंटेंटच्या नावामध्ये एक सबस्क्राईब. काय आफ्टर मूवी आम्ही आता उपवनला आलोय थोडं वॉक करायला, कारण आम्ही सगळे खूप दिवसांनी भेटलोय आणि वीकेंड पण आहे, तर आम्ही असं सगळे वॉक करतोय. एवढं लवकर बंद करते. सगळ्यांना ब्लॉग एंड का करायचा असतो माझा, मला हेच कळत नाही. एवढं तर मी बोर नाही करत कोणाला. पाठ झाले. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हा, मी ज्यांना ज्यांना भेटते ते तेच बोलतात, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. एंड करून टाकतात, नो कॉन्टेंट. आम्ही आता इथून मूवी झाला, आता उपवनला राऊंड मारून झाला. आता मला भूक लागली आहे, पण आमचा उपवास असल्यामुळे आम्ही काही खाऊ नाही शकत. सो आम्ही इथे रात्रीचे 3:15 झाले आणि आम्ही कॉफी प्यायला आलो. काय बोलायचं? काय नाही, झोपा सगळ्यांनी गपचूप. गुड नाईट. हाय, झोप आली आहे, बट आम्ही झोप काय झोप आली कुणाला काही सुचत नाही काय बोलायचं, बट स्टिल गोइंग स्ट्रॉंग. देखील माइट बी सगळ्यांना कॉफी प्यायल्यानंतर जरासा तरतरी आल्यानंतर काहीतरी तोंडातनं शब्द फुटतील. झोपच्या पुढे तरतरी. सो गाईज, आमची ऑर्डर फायनली आलेली आहे. दिस इज मँगो स्मूदी, दिस इज आईस्ड अमेरिकानो, दिस इज लिची लेमन स्प्रित्झर, दिस इज व्हिएतनामीज कॉफी. आणि आता आम्ही फायनली एन्जॉय करतो थोडं. So guys, this is iced Americano, best ever drink to go for. No risk, nothing. कुठेच फेल जाऊ नाही शकत. नेक्स्ट आपण काशीदला विचारू त्याचा ड्रिंक कसा आहे. खूप भारी आहे. पहिल्यांदा ट्राय करतोय. लिची लेमन स्प्रिझर मस्त आहे. अनएक्सपेक्टेडली मला आवडलंय. ते आय गेस ते लेमन असं तर मला कळत नाही. सुकलेलं लिंबू. मिक्स केलेलं दूध. दिस इज व्हिएतनामीज स्टाईल आईस कॉफी. तर 400 रुपयामध्ये व्हिएतनामची ट्रिप मी केलेली आहे आणि मी पोचलेली आहे आणि इट्स गुड, नॉट दॅट बॅड. लेट्स रिव्ह्यू अंकिताज ड्रिंक. बाहेर निघाल्यानंतर हा, मी मँगो स्मूदी ऑर्डर केलेला. आपल्या कळव्या नाकावर जो ज्यूस सेंटर आहे त्याला बीट नाही करू शकत आहे, पण तो आपला एक नंबर. हे थोडा एस्थेटिक वाला आहे. म्हणून गाईज हिला मी कुठे घेऊन जात नाही. कुठे जावं, कळवा कारेगाव यांच्यातला निघत नाही बाहेर. जाऊ ओके गाईज, एंडिंग दिस ब्लॉग ऑन अ गुड नोट. बाय.